students, in this video we will learn about the Maharashtra State Board's 9th Standard Science chapter number 1st Laws of Motion. बघा आपल्याला या युनिटमध्ये 9th स्टँडर्डच्या फर्स्ट युनिटमध्ये लॉज ऑफ मोशन बघायचं आहे. लॉज ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत. मग जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, प्रेस करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग आपण या युनिटला सुरुवात करूया. लॉज ऑफ मोशन यामध्ये आपल्याला महत्त्वाचे 4 पॉईंट्स बघायचे आहे. मोशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन. मग सगळ्यात पहिले प्रश्न येतो की मोशन म्हणजे काय? तर मोशन म्हणजे गती. गती कशी प्राप्त होते? तर कुठल्याही वस्तूला गती प्राप्त केव्हा होते? जेव्हा ती वस्तू तिच्या सराउंडिंगमध्ये तिच्या पोझिशनमध्ये चेंज होतो त्याला मोशन असे म्हणतात. मग जसं आपण आपल्या प्रेझेन्स आणि ॲब्सेन्स आपल्याला मोशन आढळून येतं. मग आपल्याला जे दिसतं ते मोशन कुठलं आहे? तर पक्षी हालचाल करतात, हे मोशन आपल्याला दिसतं. स्टेशनरी ट्रेन आहे, थांबलेली जर रेल्वेगाडी असेल तर तेही तिचं होणारं मोशन आपल्याला दिसतं. थर्ड, लीव्स फ्लाईंग थ्रू एअर, हवेतून उडणारा जो पालापाचोळा आहे किंवा पानं आहेत तो म्हणजे थर्ड मोशनचा आपला एक्झाम्पल. 4 आहे, अ स्टोन लेईंग ऑन अ हिल, म्हणजे टेकडीवरून घरंगळणारा दगड हे त्याची उदाहरणं आहेत की ह्या वस्तू आपल्याला मोशनमध्ये आलेल्या आढळतात. मग बघा मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्टमध्ये आपण काय बघितलं की वस्तूला गती प्राप्त होते. मग गती प्राप्त होते म्हणजे काय होतं? तर वस्तू तिची पोझिशन बदलते. मग ती वस्तूची पोझिशन बदलण्यासाठी वस्तूला मोशनमध्ये येण्यासाठी आपल्याला त्याच्यावर फोर्स ॲप्लाय करावा लागतो. मग जर आपण वस्तूवर फोर्स ॲप्लाय केला तर ती वस्तू मोशनमध्ये येते, म्हणजे तिची पोझिशन बदलते, की जे आपण वरच्या उदाहरणांवरून बघितलं की पक्षी उडतात, मग स्टेशनरी ट्रेन आहे ती मूव्ह होते, वाळलेला पालापाचोळा आहे तो हवेमध्ये उडतो आणि टेकडीवरून घरंगळणारा दगड. मग असे काही मोशन आहेत की ज्या आपण अनुभवू शकतो, बघू शकतो, पण काही अशा आहेत की ज्या आपल्याला दिसत नाही डायरेक्टली. वी कॅनॉट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली. काही काही असेही मोशन आहेत ऑब्जेक्टचे की जे आपल्याला डायरेक्टली दिसत नाही. आता उडणारी जी झाडाची पानं आहे, फेकलेला बॉल आहे, घरंगळणारा दगड आहे किंवा उडणारे पक्षी आहेत, हे बघून आपण सांगू शकतो की त्यांचं मोशन होत आहे. पण कधीकधी असं मोशन होतं एखाद्या ऑब्जेक्टचं की जे डायरेक्टली आपल्याला दिसत नाही. मग जसं म्हणजे हवा, इन केस ऑफ ब्रीज, हवा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ती आपल्याला दिसते का? तिचं मोशन आपल्याला दिसतं का? नाही. मग आणखीन अशी एक्झाम्पल काय आहेत? तर आपल्या ब्लड सेलमधून, आपल्या ब्लड कॅपिलरीजमधून फ्लो होणारं जे ब्लड आहे हे आपल्याला फक्त जाणवतं, पण ते आपल्याला दिसतं का? नाही. म्हणजे हे एक वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, की ज्याचं आपण मोशन बघू शकत नाही. मग चला आपल्याला मोशनची आपल्याला याच्यावरनं डेफिनेशन कळते की इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, म्हणजे एखादा वस्तू आहे की जी तिच्या सराउंडिंगमध्ये म्हणजे सभोवताली असणाऱ्या संदर्भात तिची पोझिशन बदलत असेल, चेंज करत असेल, तर त्याला मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट असं म्हणतात. देन इट इज सेड टू बी इन मोशन. आणि जर समजा तिने त्याची पोझिशन बदलली नाही, ऑब्जेक्टने जर तिची पोझिशन बदलली नाही, तर इट इज अ रेस्ट. आपण त्याला काय म्हणतो? ते रेस्टमध्ये आहे. मग फर्स्ट पॉईंट सगळ्यांचा क्लिअर झाला की मोशन म्हणजे काय आहे, की ऑब्जेक्टचं मोशन आपल्याला एकतर वी कॅनॉट सी द मोशन डायरेक्टली किंवा काही मोशन असे असतात की आपण जे डायरेक्टली ऑब्झर्व करतो. त्याचे एक्झाम्पल आपण बघितले. मग यावरनं मी डेफिनेशन सांगितली तुम्हाला की पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन सराउंडिंगच्या संदर्भात चेंज होत असेल तर त्याला ऑब्जेक्टचं मोशन झालेलं असं म्हणतात. आणि जर पोझिशन चेंज झालेली नसेल तर त्याला त्या ऑब्जेक्टला स्थिर आहे किंवा रेस्ट फॉर्ममध्ये आहे असं म्हणतात. डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, सेकंड पॉईंट आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर विस्थापन. आणि डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. आता ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत का? तर त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि शिकायचं आहे. बघा समोर आपल्याला डायग्रॅम दिसते आहे. शीतल अँड प्रशांत हाऊस दिसत आहे, संगीताज हाऊस आहे आणि स्कूल दिसतं आहे आपल्याला डायग्रॅममध्ये. यामध्ये जर आपण बघितलं तर शीतल अँड प्रशांत हाऊसवरून जाण्यासाठी आपण पाथ ए जर यूज केला तर पहिले आपण संगीताच्या घरी जातो आणि मग नंतर पाथ बी वरून स्कूलमध्ये पोचतो. पण जर समजा शीतलला डायरेक्टली स्कूलमध्ये जायचं असेल तर तिला आणखीन एक मार्ग आहे, तो इनिशियलपासून एंडिंगपर्यंतचा
एकच पाथ आहे आणि तो म्हणजे आपल्याला दिसतो आहे की तो 1300 मीटर आहे. बघा मग आपल्याला काय लक्षात येत आहे यावरून, तर आपण जर तिचं डिस्टन्स किती कॅरी केलं हे जर कॅल्क्युलेट केलं तर तिचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी पाथ ए पाथ बी इथून गेलो तर हे तिने कॅल्क्युलेट केलेलं डिस्टन्स आहे. मग ते डिस्टन्स किती, तर 500 प्लस 1200 म्हणजे 1700 एवढं डिस्टन्स तिने पार केलेलं आहे. आणि जर आपण शीतल आणि प्रशांतचा हाऊसपासून त्यांचं डिस्प्लेसमेंट किती आहे स्कूलपर्यंतचं हे जर कॅल्क्युलेट करायचं ठरवलं तर त्यांचं डिस्प्लेसमेंट आहे 1300 मीटर. मग या दोन्ही गोष्टी कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. बघा डिस्टन्स म्हणजे काय, जो लॉंग पाथ आपल्याला दिसतो आहे त्याला डिस्टन्स असं म्हणतात. जो पूर्ण लॉंग रूट जो आहे तो म्हणजे काय असतं, अंतर, त्याला डिस्टन्स असं म्हणतात. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंटपर्यंतचं स्मॉलेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. कळलं सगळ्यांना मी काय सांगते, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये काय डिफरन्स आहे की डिस्टन्स म्हणजे लॉंगेस्ट डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे स्मॉलेस्ट इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंटपर्यंतचं स्मॉलेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. बघा मग आपल्याला त्याची डेफिनेशन आहे दिलेली, डायग्राम समजली आहे सगळ्यांना. जर आपल्याला विचारलं की शीतल आणि प्रशांतच्या हाऊसपासून त्यांनी किती डिस्टन्स कॅरी केलं स्कूलपर्यंत जाण्यासाठी, तर 500 प्लस 1200 इज 1700 मीटर. आणि जर समजा त्यांचं डिस्प्लेसमेंट विचारलं तर ते आहे 1300 मीटर. बघा डेफिनेशन बघूया आपण त्यांच्या आता. पहिले, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन मोशन. मग डिस्टन्स म्हणजे काय आहे, ही एक लेंथ आहे की जो ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल करते. कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा मोशनमध्ये असतो तेव्हा तो ॲक्च्युअल पाथ जेवढं डिस्टन्स कॅरी करतो तेवढ्या लेंथला डिस्टन्स असं म्हणतात. व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनादर, म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी ऑब्जेक्ट जेवढे ॲक्च्युअल पाथ कॅरी करतो त्या लेंथला डिस्टन्स असं म्हणतात. वेअर ॲज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हटलं तर काय आहे, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स, कोणतं डिस्टन्स, मिनिमम डिस्टन्स, कुठून, जिथून स्टार्ट केलं आहे तिथून तर फिनिशिंग पॉईंट जो आहे तिथपर्यंतचं जे मिनिमम डिस्टन्स असतं त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. इज दॅट क्लिअर? बघा तुम्हाला समजलं आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक असतो. जो ॲक्च्युअल पाथ म्हणजे पूर्णपणे रस्ता जो असतो मेजर केलेला ॲक्च्युअल पाथ त्याला डिस्टन्स असं म्हणतात. ऑब्जेक्टचं जे मोशन आहे ते वन पॉईंटपासून अनादर पॉईंटपर्यंत जे ॲक्च्युअल पाथ लेंथ असतं त्याला डिस्टन्स असं म्हणतात. जसं आपण बघितलं की इथे ॲक्च्युअल पाथ काय आहे मग शीतल आणि प्रशांतचा, तर ॲक्च्युअल पाथ त्यांचा पाथ ए टू पाथ बी अँड ॲट स्कूल हा त्यांचा ॲक्च्युअल पाथ आहे. मग ॲक्च्युअल पाथची जी लेंथ आहे तेवढं त्यांचं काय आहे, डिस्टन्स आहे. बघा मग ते किती झालं, 1700 मीटर. आणि जर डिस्प्लेसमेंट बघितलं तर काय आहे, काय सांगितलं, मिनिमम डिस्टन्स. बघा डिस्प्लेसमेंट काय सांगतंय, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. म्हणजे जिथून स्टार्ट केलं आहे तिथून आणि जिथे फिनिश केलेलं आहे तिथपर्यंतचं डिस्टन्स, पण कसं मिनिमम असेल तर त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. मग स्टार्ट कुठून केलं होतं त्यांनी, शीतल अँड प्रशांत हाऊसपासून स्टार्ट केलं आहे त्यांनी आणि स्कूलपर्यंत म्हणजे इनिशियल स्टार्टिंग पॉईंट आणि फायनल पॉईंट म्हणजे फिनिश केलेला जो पॉईंट आहे तिथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे मिनिमम डिस्टन्स त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. मग डिस्टन्स म्हणजे काय असतं, ॲक्च्युअल पाथ असतं आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स असतं. क्लिअर झालं तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये. मग याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येतो, गिव्ह द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे. तर डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनादर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. क्लिअर? आता पुढे वळूया. एव्हरी मॉर्निंग, आता बघा इथे एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला की एक स्वराली आहे की ती वॉक करते आहे. कशी जाती आहे ती, तर सर्क्युलर पाथने जाते आहे. बघा दिसतंय एक सर्कल दाखवलेला आहे आणि त्या मार्गाने ती त्या गार्डनला आपल्याला फिरताना दिसते. एव्हरी राऊंड ती 100 मीटर रेडियसच्या त्या सर्क्युलर फील्डला काय करते आहे, वॉक करते आहे.
मग तिने कुठून स्टार्ट केलं आहे, ए या पॉईंटपासून राऊंड करायला सुरुवात केलेलं आहे आणि कुठपर्यंत वॉक करत आली आहे ती, तर पुन्हा ए या पॉईंटपर्यंत वॉक करत जर ती आली तर त्याला काय म्हणतात, तिचं डिस्प्लेसमेंट किती झालं, तर तिचं डिस्प्लेसमेंट 0, कारण तिचा फायनल पॉईंटही तोच आहे आणि इनिशियल पॉईंट पण तोच आहे. म्हणजे स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंट जर एकच असेल तर तिथे असणारं डिस्प्लेसमेंट काय असतं, 0 असतं. बघा, स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंट जर एकच असेल, ए पासूनच स्टार्ट केलं आणि पूर्ण राऊंड करून पुन्हा ए या ठिकाणीच पोझिशनवर आलं तर त्याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट 0, कारण त्याचा स्टार्टिंग पॉईंटही तोच आहे आणि फिनिशिंग पॉईंट पण तोच आहे, म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट काय म्हणावं लागेल, 0 म्हणावं लागेल. आणि डिस्टन्स किती, तर आपल्याला माहिती आहे हे सर्कल आहे आणि सर्कलचा आपण रेडियस दिलेली आहे आपल्याला 100 मीटर आणि त्यावरून आपण त्याचा सर्कम्फरन्स म्हणजे परिघ जर ड्रॉ केला, काढला, कॅल्क्युलेट केला, मॅथ्समध्ये माहिती आहे तुम्हाला 2πr, आपण याच्याने या फॉर्म्युल्याने त्याचं काय करू शकतो, तर सर्कम्फरन्स काढू शकतो. तेवढं डिस्टन्स ए या पॉईंटपासून त्या स्वरालीने वॉक केलेला आपल्याला आढळून येईल. मग ते जे येणार आन्सर ते म्हणजे काय आहे, तर तिचं डिस्टन्स असणार आहे. मग कळलं आहे तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक. तर डिस्टन्स म्हणजे पूर्ण याचं येणारं सर्कम्फरन्स म्हणजे तिचं डिस्टन्स आहे, तेवढं अंतर ती चाललेली आहे. आणि डिस्प्लेसमेंट जर बघितलं तर तिने ए या पॉईंटपासून स्टार्ट केलं आहे आणि ए या पॉईंटलाच फिनिश केलेलं आहे, म्हणून तिचं डिस्प्लेसमेंट काय आहे, 0 आहे. बघा, आता सेकंड एक्झाम्पल दिलं आहे पुन्हा, की पी या पॉईंटपासून कार निघाली आहे क्यू या पॉईंटपर्यंत आणि पुन्हा क्यू या पॉईंटपासून कार पुन्हा पी या पॉईंटला येते आहे. बघा, ॲरो दाखवलेले आहेत. जर समजा कारने स्टार्ट पॉईंट इथून केलेला असेल पी या पॉईंटपासून आणि पुन्हा फिनिश करताना ती लास्टला पी या पॉईंटलाच येत असेल तर तिचं डिस्प्लेसमेंट किती झालं, 0. आणि जर समजा डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते किती येणार, तर इकडून जाताना पी पासून क्यूपर्यंत गेलं तर 360 मीटर आहे आणि पुन्हा रिपीट 360 मीटर येत आहे, म्हणजे किती येतं, 720 मीटर्स येतं. मग डिस्टन्स जर काढलं या कारचं तर किती येतं, 720 मीटर्स आणि डिस्प्लेसमेंट जर विचारलं कारचं तर ते काय आहे, 0. मग का 0 आहे डिस्प्लेसमेंट, कारण पी पासून स्टार्ट केलं आहे आणि पी या पॉईंटलाच फिनिश केलं आहे, म्हणून तिचं डिस्प्लेसमेंट 0. आणि जर आपण त्याचं डिस्टन्स कॅरी केलं तर कॅल्क्युलेट केलं तर ते किती आहे, तर पी या पॉईंटपासून क्यूपर्यंत जाण्यासाठी 360 मीटर आणि क्यूपासून पुन्हा पीपर्यंत येण्यासाठी लागणारं डिस्टन्स 360 मीटर आहे. आणि म्हणून दोघांचं आपण कॅल्क्युलेशन केलं प्लस जर केलं तर किती डिस्टन्स येतं, 720 मीटर्स येतं. आणि अशा पद्धतीने त्याचं येणारं डिस्टन्स झालं 720 मीटर आणि डिस्प्लेसमेंट झालं 0. मग कळलं डिस्प्लेसमेंट काय असतं, 0. Even if the displacement of an object is 0, the actual distance transfers by it may be not be 0. लक्ष द्या की डिस्प्लेसमेंट जरी 0 असलं एखादं ऑब्जेक्टचं तर ॲक्च्युअल डिस्टन्स त्याचं 0 नसतं. समजलं सगळ्यांना. मग आपण इथं सेकंड पॉईंट कव्हर केला आहे, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सगळ्यांना समजलं आहे. बघा, फर्स्ट पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मोशन म्हणजे काय. आता आपल्याला माहिती आहे की आपण मोशन कशाला म्हणतो, तर फेकलेला आपण बॉल किंवा उडणारे पक्षी, वाळलेली झाडाची पानं, हवेने इकडे तिकडं उडणं, नंतर स्टेशनरी ट्रेन मोशनमध्ये येणं, अचानक चालू होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि टेकडीवरून घरंगळणारा दगड, अशी आपण त्याची उदाहरणं बघितली. पण काही असे मोशन आहेत की जे आपल्याला काय होत नाही, तर दिसत नाही. वी कॅनॉट सी, आपण ते बघू शकत नाही. जसं हवेचं मोशन आपण बघू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या ब्लड व्हेसल्समधून फ्लो होणारं जे ब्लड आहे ते आपल्याला दिसत नाही, पण ते आपल्याला जाणवत असतं. हे जे मोशन आहेत तर यावरून आपण असं म्हणतो डेफिनेशन की इफ द मोशन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, एखादा ऑब्जेक्ट आहे की त्याची पोझिशन चेंज होते त्याच्या सराउंडिंगला, तर त्याला मोशनमध्ये आहे असं म्हणतात. जर त्याची सराउंडिंगच्या संदर्भात रिस्पेक्टेड पोझिशन चेंज जर झाली नाही तर त्याला त्या ऑब्जेक्टला रेस्टमध्ये आहे किंवा तो स्थिर आहे असं म्हटलं जातं. बघा, तुम्ही सायकल चालवता, सायकल जर एका ठिकाणीच पडून राहिली तर ती कशी आहे,
रेस्ट पोझिशनला आहे. पण जर समजा आपण ती चालवत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली तर ती कशी आली, मोशनमध्ये आली. कळते सगळ्यांना. आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स बघूया. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये सांगितलं मी तुम्हाला की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं आणि डिस्टन्स म्हणजे काय. तर डिस्टन्स म्हणजे काय आहे, इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोविंग फ्रॉम वन पॉईंट टू अनादर. म्हणजे डिस्टन्स म्हणजे हे ॲक्च्युअल पाथ आहे, ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटमध्ये. व्हेअर ॲज डिस्प्लेसमेंट हे काय आहे, मिनिमम डिस्टन्स असतं बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. नंतर आपण त्याचे उदाहरण बघितले की डिस्प्लेसमेंट 0 असतं आणि डिस्टन्स किती असतं. यासाठी एक्झाम्पल बघितलं आपण की याचं डिस्प्लेसमेंट या कारचं जर आपण डिस्प्लेसमेंट काढलं तर पी या पॉईंटपासून क्यूपर्यंत आणि क्यू या पॉईंटपासून पीपर्यंत काय आहे त्याचं, तर डिस्प्लेसमेंट 0 आहे आणि डिस्टन्स 720 मीटर आहे. आता आपल्याला याच स्पीड अँड व्हेलॉसिटी बघायचं आहे. आता आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. म्हणजे कुठल्याही वस्तूची आपल्याला स्पीड काढायची असेल तर त्या वस्तूने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला टाईम अपॉन केलं तर आपण त्या वस्तूची स्पीड काढू शकतो. जसं आपण म्हणतो गाडी चालवतो आपण, मग गाडीची स्पीड किती आहे तर ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे आणि किती मिनिटात केलेलं आहे तर त्याला स्पीड असं म्हणतात. डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स व्हेलॉसिटी. बघा आपल्याला खाली दिलं आहे की 1 मिनिट, 1 हवर, 1 सेकंड आपण टाईम कॅल्क्युलेट करतो की काय आहे युनिट टाईमचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सेकंड, मिनिट आणि हवर. इफ लार्ज युनिट आर यूज 1 इयर कॅन अल्सो बी यूज ॲज अ युनिट ऑफ टाईम. मग आपण युनिट टाईम मेजर करण्यासाठी इयर हे सुद्धा युनिट वापरतो. आता डिस्प्लेसमेंटसाठी काय फॉर्म्युला आहे तर डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. मग डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला कशाशी रिलेटेड डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटीशी. मग व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग स्पीड कशाशी रिलेटेड आहे, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला काय लक्षात येतं, हे दोन फॉर्म्युले लर्न करायचे आहेत. स्पीड इज इक्वल टू काय आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर्ड. स्पीड म्हणजे काय असते तर त्याला चाल असं म्हणतात आणि चाल ही कशाशी रिलेटेड आहे, अंतराशी रिलेटेड आहे. आणि व्हेलॉसिटी जी आहे ती डिस्प्लेसमेंटशी म्हणजे विस्थापनाशी रिलेटेड आहे. मग आपल्याला इथे 3 पॉईंट दिले बघा. द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम इन द SI सिस्टीम. द युनिट इज मीटर पर सेकंड. बघा फिल इन द ब्लँकसाठी आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की स्पीड आणि व्हेलॉसिटीचं SI युनिट काय आहे किंवा CGS युनिट काय आहे. मग SI सिस्टीममध्ये त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि CGS युनिट आहे त्याचं सेंटीमीटर पर सेकंड. आणि सेकंड आहे स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. मग अशीच सांगितलं तुम्हाला की स्पीड हे डिस्टन्सशी रिलेटेड असतं आणि व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, जर समजा एखाद्या वस्तूचं मोशन पूर्ण स्ट्रेट लाईनमध्ये होत असेल, द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. तर त्यांची स्पीड आणि व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय असते, सेम असते. अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. आणि जर समजा स्ट्रेट लाईन मोशनमध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होत नसेल तर तेव्हा असणारं त्यांचं स्पीड आणि व्हेलॉसिटी डिफरंट असतं. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. मग व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंट असतं आणि ते युनिट टाईममध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग कळलं आहे तुम्हाला. मी 3 पॉईंट महत्त्वाचे सांगितले आहे. फर्स्ट सांगितला मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, सेकंड सांगितलं स्पीड, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, अँड थर्ड स्पीड अँड व्हेलॉसिटी, की ज्यामध्ये आपल्याला डिफरन्सला परीक्षेला विचारलं जातं आणि आपल्याला दिलेलं असतं की डिफरन्स लिहा डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटमध्ये. आता आपल्याला बघा इथे लास्टला एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा यामध्ये काय दिलं आहे, शीतल स्पीड अलॉंग अ पाथ ए. पाथ एचं जर स्पीड काढायची असेल तिची किती आहे तर आपल्याला मगाशीच सांगितलं स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, द स्पीड फॉर्म्युला इज डिस्टन्स अपॉन टाईम. मग आपण पाथ एमध्ये किती डिस्टन्स पार केलं आहे, 500ला जर 5 टाईमने आपण 5 मिनिट्सने डिवाईड केलं तर 100 मीटर पर मिनिट अशी तिची स्पीड आपल्याला
आढळून येते. आणि शीतलची जर बी पाथला पाहिलं तर डिस्टन्स अपॉन टाईममध्ये 1200 मीटर डिवाइड बाय 24 मिनिट्सने डिवाइड केलं तर 50 मीटर पर मिनिट आपल्याला तिची स्पीड आढळून येते. आणि ॲव्हरेज स्पीड जर काढायची असेल तर काय फॉर्म्युला आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. मग तिने किती टोटल डिस्टन्स पार केलं आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की किती आहे 1700 मीटर. आणि किती मिनिट्स आहे दोघं मिळून, तर 24 + 5 म्हणजे 29 मिनिट्स तिचा टोटल टाईम आहे. आणि याला जर आपण डिवायडेशन केलं तर येणारा आन्सर आहे 58.6 मीटर पर मिनिट. म्हणजे तिची ॲव्हरेज स्पीड आहे 58.6 मीटर पर मिनिट. आणि व्हेलॉसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट किती आहे 1300 मीटर डिवाइड बाय 29 मिनिट्स. मग शीतलची व्हेलॉसिटी किती आली 44.83 मीटर पर मिनिट. अशा पद्धतीने आपल्याला चॅप्टरच्या शेवटी आपल्याला एक्झाम्पल आहेत तेव्हा आपण एकदा रिवाईज पुन्हा हे फॉर्म्युले बघणार आहोत. मग आजचा आपला जो टॉपिक होता 3 महत्त्वाचे पॉईंट आपण सांगितले ते म्हणजे कोणते कोणते, तर ते म्हणजे आपल्याला मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट मोशन बघितलं आपण, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघितलं आणि स्पीड अँड व्हेलॉसिटी बघितलं. आता स्पीड अँड व्हेलॉसिटीमध्ये आपल्याला त्याचे युनिट महत्त्वाचे आहे की SI सिस्टीममध्ये त्याचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड आणि CGS सिस्टीममध्ये त्याचं युनिट काय आहे सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे. मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.